त्याला आता पकडतोय बघा, हे बघा. मेल सिकाडे म्हणजे पुरुष आहे तो हे आवाज करतात आणि फिमेल्स हा आवाज काढू शकत नाहीत. मंडळी नमस्कार. तुम्ही सध्या जर का कुठेतरी निसर्गामध्ये बाहेर पडला असाल तर तुम्हाला समजलं असेल की खूप दिवसाभर म्हणजे खूप जोरात कर्णकिरकिशा असा किर आवाज सध्या येतो आहे. आणि तुम्ही जर का गावाकडे असाल तर तुम्हाला ह्या आवाजाचा त्रास निर्माण व्हायला सुरुवात झालेली असेल. हा जो सगळा आवाज आहे हा सिकाडा नावाचा एका किड्याचा आहे. आणि हा एक असा किडा आहे ज्याच्यावरती खूप कमी प्रमाणावरती आत्ता अजूनपर्यंत असं म्हणता येईल की त्याच्यावरती प्रयोग झालेले आहेत किंवा त्याच्याविषयी माहिती आहे किंवा त्याच्या लाईफ सायकलविषयी अजून चर्चा झालेली आहे. हे जे झाड आहे हे आपलं जंगली बदामाचं झाड आहे. तुम्हाला याची पानांवरनं समजत असेल. आणि इकडे तुम्हाला हा जो किडा दिसतो आहे बघा, हा इकडे एक किडा आहे. हा जो दिसतोय तुम्हाला इकडे हा एक किडा आहे. त्याच्या पाठीमागच्या साईडला थोडासा एक किडा आहे. आणि इथे तुम्हाला दिसत असतील तर इथे एक किडा आहे, त्याच्या पलीकडे एक आहे आणि त्याच्या शेजारी एक आहे. तर अशा प्रकारे इकडच्या इकडेच एकदम कॅमोफ्लाज म्हणजे काय, जे दिसत नाही तुम्हाला. तसं जर का ह्या झाडाच्या त्वचेला जर का बघितलं तर त्याच्यावरनं तो दिसणार नाही, पण त्याचा आवाजांवरनं किंवा त्याच्या एकंदर आपल्याला माहिती आहे का आता सिकाडे सगळे बाहेर आलेले आहेत. तर आत्ता आपण हा सिकाडा बघू शकतो. गेल्या काही दिवसांमध्ये एक असे कोश भरपूर प्रमाणात म्हणजे आभारामा जे आहे ते भरपूर कोश पण आत्ता सध्या जमवत होते. त्यांनी असं एका झाडाच्याकडे गेलं तर त्या झाडावरती असे भरपूर 50-100 असे ते ड्रेसमध्ये गोळा करायचे. भरपूर त्याचे एलियनसारखे दिसणारे किड्याचे असे कोश त्यांनी जमवले होते. त्याला निम्फ स्टेज असं म्हणतात. ते निम्फ स्टेजमधून बाहेर आलेले. मी हा जो आता एक सिकाडा आहे हा मी आता पकडतो आणि तुम्हाला त्याच्याविषयी थोडीशी माहिती सांगतो. तुम्ही जर का तसा बघितलं तर त्याचे खूप मोठे असे डोळे आहेत, खूप सुंदर दिसणारे त्याचं असं पंख आहेत. आणि मी त्याला आता पकडतो आहे बघा, हे बघा. ओके, हा बघा, हा जो आहे हा सिकाडा आहे. हे बघा, हे त्याचे डोळे आहेत, बऱ्यापैकी मोठे असे त्याचे डोळे आहेत. हे त्याचे पंख आहेत. ह्याला कुठच्याही प्रकारचा त्रास होणार नाही ते मी बघतोय. डोंट वरी. ह्याला तर लगेच असं सोडून देतो. आम्ही लहानपणी भरपूर पकडायचो आणि सोडून द्यायचो. आणि तुम्हाला याच्या पाठीमागे हा जो दिसतोय आवाज जो येतोय ना, हा त्याच्या पोटाच्या इकडे त्याचे असे वेगवेगळे कल्ले आहेत. म्हणजे एक प्रकारे आपण जर का त्याचा माझ्या इकडे विचार केला तर त्याच्या आपल्या पोटाच्या इकडे पोट असं वर खाली जर का मी हलवलं तर त्या एकमेकांच्या घासण्यावरून जो आवाज निघेल तो हा आवाज आहे. आणि हा जो आवाज आहे हा फक्त मेल सिकाडे म्हणजे पुरुष आहेत तो हे आवाज करतात आणि फिमेल्स हा आवाज काढू शकत नाहीत. मेल्स जे असतात ते हा आवाज काढतात. जेवढा जास्त किंवा त्यांचा जो काय वेगवेगळा आवाज असतो, असा सेम एकच गाढवासारखा आवाज नसतो. त्याच्यामागे बराच विचार आहे. वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यावर अजून स्टडी झालेलं नाही आहे, पण त्यांचे बरेच वेगवेगळ्या प्रकारचे आवाज असतात. आणि ते त्यांच्या फिमेलला त्याच्यामध्ये अट्रॅक्ट करतात आणि फिमेल त्याच्यानंतर मग त्यांच्या आवाजाला इम्प्रेस होऊन त्यांच्या जवळ येते आणि मग त्यांच्या पंखाला पाठीमागनं हात लावून त्यांचं एकदा डिसाईड होतं आणि मग मिलन त्यांचं होतं. त्याचे हात जे आहेत ते एकदम असे घट्ट पकडणारे त्याचे हात आहेत. असे हाताला असं म्हणजे बोटाला खूप घट्ट पकडता येत एकदम असे बघा. एकदम सोडणं सोपं नाही आहे त्याला. सो अशा प्रकारे हा जो आहे ह्याला मी आता इकडे सोडून देतो. हा सिकाडा आता जो मी पकडला तो आता ॲडल्ट स्टेजमध्ये होतो. ते आता बाहेर मीटिंगसाठी आले होते. आता हा साधारणपणे 3 आठवडे अशा प्रकारे तो ह्या पर्टिक्युलर स्टेजमध्ये असतो, जेव्हा त्याला मीटिंग करण्यासाठी तो बाहेर फिरतो, त्याची नेक्स्ट जनरेशन वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतो. आणि जसं म्हटलं 3 आठवडे तो असतो. आणि ह्या 3 आठवड्यामध्ये हे जे झाड दिसतंय सगळे आता इथे जे आहे आपण जिथे उभे आहोत सगुणाबागेत तुम्ही आला असाल तर एक छान रस्ता आहे. इथे ही बदामाची झाडं आहेत, जंगली बदामाची. त्याच्यानंतर इथे आपली इकडे बेलफळाची झाडं आहेत. त्याच्यानंतर इथे आपली कोकमाची झाडं आहेत. असे 3 प्रकारची इथे मुख्यत्वे करून झाडं आहेत. पण बाकी कोणत्या झाडावरती हे सिकाडे नसतात. हे ह्या जंगली बदामावरती खूप मोठ्या प्रमाणावरती दिसतात आणि अजून काही झाडं आहेत त्याच्यावरती दिसतात. तर त्याचं वन ऑफ द कारण मला असं वाटतं की हे सिकाडे जे असतात हे आत्ता ह्या झाडाच्या जे बाहेरचं जे बार्क ज्याला म्हणतो त्याच्या आतमध्ये त्यांचं सोंड अशा आतमध्ये टाकतात आणि त्याच्यामध्ये त्यांचा रस पितात. आणि हा रस जो असतो तोच रस त्यांचं अन्न असतं. आणि जर का आपण कधी जर का आता तसं जंगलामधनं किंवा अगदी गावामध्ये गर्द झाडीच्या ह्याच्यामधनं आपण गेलं सिकाडे असताना तर अंगावरती त्यांची लघवीसुद्धा आपल्या अंगावरती पडते, कारण की ते खूप मोठ्या प्रमाणात दिवसभर लघवी करत असतात. हे सिकाडे दिवसा खूप मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह असतात. ची अगदी सकाळपासून त्यांचं चालू होतं आणि रात्री अगदी गुणी बाळांसारखे सगळे शांतपणे झोपून जातात. हे सिकाडे त्यांचं मिलन झाल्यानंतर त्यांचं जेव्हा मिलन होतं तेव्हा फिमेल झाडावरतीच अंडी देते. त्या अंड्यांपासून छोटासा किडा तयार होतो आणि तो जो किडा आहे तो जमिनीमध्ये जातो. तो म्हणजे त्याला डोळे असतात, त्याला पाय असतात, सगळं असतं. तो किडा जमिनीमध्ये जातो आणि जमिनीमध्ये साधारणपणे वर्षभर राहतो.
वेगवेगळ्या प्रकारचे सिकाडे असतात. भारतामध्ये 2 प्रकारचे आहेत जे दरवर्षी येतात असे एक सिकाडे आहेत. तसा हा कॉमन सिकाडा आहे. त्याच्यानंतर नॉर्थ ईस्टमध्ये म्हणजे ते 7 सिस्टर्स वगैरे आपल्या आहेत त्या ठिकाणी मणिपूर, मिझोरम, अरुणाचल प्रदेश तिकडे काही सिकाडे आहेत जे 6 वर्ष 4 वर्षामध्ये एकदा बाहेर येतात. आणि युरोपमध्ये किंवा अजून अमेरिकेमध्ये काही असे सिकाडे आहेत जे अगदी मला असं वाटतं 14 ते 20 वर्षांमध्ये एकदा बाहेर येतात. अशासुद्धा सिकाडे असतात. सो सिकाड्यांचे भरपूर व्हरायटीज आहेत. अगदी 100पेक्षा जास्त मला वाटतं वेगवेगळ्या सिकाड्यांच्या व्हरायटीज आहेत. पण हा एकदम कॉमन सिकाडा जो तुम्हाला आत्ताच्या दिवसांमध्ये डेफिनेटली आपल्या निसर्गामध्ये दिसेल. तर हे जे असतात सिकाडे जमिनीमध्ये जातात. जमिनीमध्ये भोकं करून त्याची जे रूट्स आहेत त्या रूट्सलासुद्धा असे घट्ट पकडून ठेवतात. त्याच्यामधनं ज्यूस पित राहतात. आणि जेव्हा ते वरती येतात तेव्हा वरती आल्यानंतर जसं म्हटलं परत ज्यूस पितात. आणि त्याच्यापैकी फक्त 2 ते 3% ते एक अन्न म्हणून वापरतात. आणि बाकीचं सगळं जे पाणी आहे हे सगळं पाणी ते सतत दिवसाभर शू करत म्हणजे आत्तासुद्धा मी इकडे उभा आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा माझ्या डोक्यावरती कानावरती वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं जे पाणी आहे ते पडतं आहे. सो एवढ्या प्रमाणात ते सतत त्यांचं एक्सक्रीट करत असतात. सो अशा प्रकारे एकदम युनिक आहे. अनेक हजारो वर्षांमध्ये म्हणजे इव्हन अगदी इजिप्त वगैरेसुद्धा त्या सिव्हिलायझेशनमध्ये किंवा ज्या मायन एम्पायर्स आहेत माया म्हणून जी काय एम्पायर होती त्यांच्यामध्ये ह्या सिकाड्याला बऱ्यापैकी त्यांनी महत्त्व दिलं होतं. आणि ते सिकाड्याविषयी बऱ्यापैकी त्यांनी असे ते अजून आकृत्या बिकृत्या करून ठेवलेल्या होत्या. तर असा हा सिकाडा असा विशेष आहे. आत्ताच्या वेळेत तुम्हाला दिसू शकेल. आणि त्याची लाईफ सायकलसुद्धा खूप विशेष आहे. तो जमिनीत जातो, जमिनीतनं वरती येतो. आणि जेव्हा तो वरती येतो बाय द वे त्याचं ते जमिनीमध्ये बसून राहतो मी म्हटलं. त्याच्यानंतर तो वरती येतो एक पर्टिक्युलर आता जशी विशेष वेळ आहे तेव्हा तो वरती येतो ह्या वेळामध्ये उन्हाळ्यामध्ये. आणि तो वरती आल्यानंतर मग त्याचे कोश जे ते झाडावरती सोडतो. आणि त्याला मग विंग्ज येतात, त्याचे पंख येतात. आणि तो आवाज करायला लागतो. आणि तो मेटला शोधतो. मेटला शोधल्यानंतर त्यांचं मिलन होतं. आणि मग परत ती लाईफ सायकल चालू राहते. सो अशा प्रकारे हा सिकाडा आहे. तुम्ही पुढच्या काही दिवसांमध्ये सगुणा बागेमध्ये आलात तर तुम्हाला हे नक्की निसर्गाचा खेळ बघायला मिळेल. धन्यवाद. सगुणा बाग शेतकऱ्यांना प्रतिष्ठेचा मार्ग दाखवणारं भारतातील सर्वप्रथम कृषी पर्यटन केंद्र.